नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत। राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि राज्यामध्ये निवडणुका जाहीर होताच राज्याच्या राजकारणामध्ये हालचालींना वेग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मराठवाड्याच्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाचे हे नेते आता तुतारी वाजवणार असल्याचं म्हटलं जाते आणि जवळपास त्यांचं तिकीट देखील फिक्स झालेलं आहे, त्यांची उमेदवारी देखील फिक्स झालेलं आहे असं सांगितलं जात आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्याचबरोबर गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण अण्णा पवार हे देखील तुतारी वाजवणार आहेत, ते देखील शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटामध्ये येणार आहेत अशी माहिती मिळते। राज्याच्या राजकारणामध्ये मागील 5 वर्षापासून सातत्यानं बदल होत आहे। आपण बघितलं तर 5 वर्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण असेल, बंडखोरीचं राजकारण असेल, 2 शिवसेना झालेल्या आहेत आणि 2 राष्ट्रवादी झालेले आहेत। असं वेगवेगळ्या प्रकारचं राजकारणाच्या जे काही खेळीमेळीचे असेल किंवा मग नाट्यमय असे प्रकार राजकारणामध्ये घडल्यामुळं आता महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं विश्वास हा राजकारणी लोकांवर आणि कोणत्या पक्षावर राहिलेला नाही। त्यामुळं मागच्या काही दिवसापासून, मागच्या काही वर्षापासून राजकारणामध्ये एक निष्ठ हा शब्द राहिलेला नाही। त्याचबरोबर राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं, कधी पाटेचा त्या ठिकाणी शपथविधी देखील होऊ शकतं, असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रामध्ये आहे। आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा देखील फॅक्टर मोठा चलत आहे। लोकसभेला बघितलं तर लोकसभेला त्यांचा मोठा फॅक्टर पाहायला मिळालेला आहे। आता ही जी विधानसभेची निवडणूक आहे ती फार इंटरेस्टिंग असणार आहे। आता बीड जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी गटामधून कोणकोणते उमेदवार आतापर्यंत जाहीर करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये त्यांचा फॅक्टर कसा राहणार, लोकसभेपेक्षाही जास्त त्यांचा इफेक्ट राहणार आहे, प्रभाव राहणार आहे असं सांगितलं जात आहे। आता ते उमेदवार पाडणार आहेत का उभे करणार आहेत, आज त्यांच्या उमेदवाराच्या बैठक देखील सराटे अंतरवाली या ठिकाणी पार पडलेले आहेत आणि त्या सभेसाठी जवळपास 800 लोकांचे अर्ज, 800 इच्छुक उमेदवारांचे अर्ज मनोज जरांगे पाटील यांनी पडताळणी केलेली आहे। आता येणाऱ्या 20 तारखेला मनोज जरांगे पाटील हे समाजाच्या सोबत एक बैठक घेऊन हा निर्णय घेणार आहेत, उमेदवार पाडायचे की त्याचबरोबर उमेदवार उभा करायचे, हा निर्णय आता 20 तारखेला घेतला जाणार आहे। मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात जास्त रोष हा मराठा समाजाचा भाजपच्या पक्षावर आहे, कारण भाजप सत्तेमध्ये असून सुद्धा त्यातली त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे। त्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत, त्यामुळं विधानसभेला देखील लोकसभेसारखं चित्र निर्माण होऊ शकतं असं बोललं जात आहे। आता आपण या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। शरदचंद्रजी पवार साहेब यांनी बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोणकोणते उमेदवार उभे केलेले आहेत। आपण सुरुवातीला बघितलं तर गेवराईचे आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांचं देखील तिकीट फिक्स झालं आहे असं सांगितलं जात आहे। आता लक्ष्मण अण्णा पवार यांनी मागच्या 1 महिन्यापूर्वी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये आणि एका वृत्तपत्रामध्ये मुलाखत देत असताना त्यांनी सांगितलं होतं की भाजप पक्षाने माझ्यावरती अन्याय केलेला आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे, माझ्या पक्षाचे वरिष्ठ जे काय आहेत त्यांनी देखील अन्याय केलेला आहे, माझं कुठलंही काम केलेलं नाही। तर धनंजय मुंडे यांनी माझ्या गेवराईसाठी एक चांगला तहसीलदार, BDO आणि पोलीस अधिकारी सुद्धा दिलेला नाही, माझ्यावरती अन्याय केलेला आहे आणि मग त्या पक्षात राहायचं कशाला, अशी मनातली खतखत त्यावेळेस त्यांनी व्यक्त करून दाखवली होती। आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करा किंवा अपक्ष उभा राहा असं म्हणत त्यांच्या कार्यालयावरचा पक्षाचा फोटो देखील काढून टाकलेला होता। आणि आपण विचार केलं तर लक्ष्मण अण्णा पवार हे भाजपमध्ये मागील 10 वर्षापासून सर्वात जास्त लीडने निवडून येणारे उमेदवार आहेत आणि अशा मोठ्या पक्षाचे उमेदवार विधानसभा तोंडावर असतानाच असं वक्तव्य करतात, अशी मनातली खतखत बोलून दाखवतात। त्यानंतर महाराष्ट्रातल्या जे काही सर्वसामान्य जनता आहे, सर्वसामान्य मतदार आहे, त्यांच्यामध्ये या राज्यातल्या आणि या राजकीय पक्षावरचा विश्वास कमी झालेला आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर सर्वजणांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे परळीमध्ये आता धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये
शरदचंद्रजी पवार साहेब कोणता उमेदवार देणार आहेत. तर त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये राजेसाहेब देशमुख यांची उमेदवारी फिक्स केल्याचं समजतंय. आणि त्यानंतर बीडची जी काही जागा आहे, संदीपभैया क्षीरसागर लोकसभेच्या वेळेला बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना निवडणूक आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. कारण त्यांच्यासोबत एकही मोठा सत्तेतला माणूस नव्हता किंवा एकही नेता नव्हता, आणि तरी सुद्धा संदीपभैया क्षीरसागर हे त्यांच्या पाठीशी खंबीर उभा होते आणि लोकसभेची ही लढाई त्यांनी जिंकलेली आहे. आणि म्हणून संदीपभैया क्षीरसागर यांचं देखील बीडमधून तिकीट शरदचंद्रजी पवार साहेब यांनी फिक्स केल्याचं समजतंय. आणि त्यानंतर आष्टीमध्ये माजी आमदार भीमराव धोंडे यांना तिकीट दिलेलं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता राहिला विषय माजलगावचा, तर माजलगावमध्ये रमेश आडसकर यांना तिकीट दिलं असल्याचं सांगितलं जात आहे. खरं पाहायला गेलं तर बीडच्या या राजकारणामध्ये आपण पहिल्यापासून बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून बीडकडे पाहिलं जात आहे. बीडच्या मातीमध्ये स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यासारखं महान नेतृत्व आणि महान नेते घडलेले आहेत. आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आणि मराठा आरक्षणाचा लढाचा केंद्रबिंदू ठरलेलं बीड आता निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये निर्णायक मतदानाने निर्णायक भूमिका असणारं हे राजकीय व्यासपीठ झालेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकं काय चित्र असणार आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. इथलं मराठा समाजाचं जे काही मतदान आहे आणि मुस्लिम समाजाचं मतदान आहे ते निर्णायक असणार आहे. कारण ओबीसी देखील वेगळा झालेला आहे आणि मराठा देखील वेगळा झालेला आहे. मात्र आपण लोकसभेला बघितलं मराठा समाजासोबत मुस्लिम समाज देखील एकरूप झालेला होता. आपण बघितलं तर लोकसभेच्या टायमिंगला संपूर्ण राज्याचं लक्ष हे बीडच्या निकालाकडे लागलेलं होतं. कारण की भाजपाच्या मोठ्या नेता आणि दिग्गज नेत्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव या ठिकाणी झाला होता. त्यांच्या स्पर्धेमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटाचे बजरंग सोनवणे हे शेतकरी पुत्र उभा होते आणि सगळ्यात जास्त वेळ या निकालाला लागला होता. रात्री उशिरापर्यंत हा निकाल चालत होता आणि ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस पंकजाताई मुंडे यांचा निसटता पराभव झालेला होता आणि बजरंग सोनवणे यांचा विजय झालेला होता. आणि या महाविकास आघाडीच्या या यशानंतर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे अनेक पक्षातील लोक त्यांच्या बाजूने येत आहेत. आता विधानसभेमध्ये त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या भरपूर वाढलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये मोर्चे बांधणी करण्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाकडून राजेश टोपे माजी मंत्री हे देखील प्रयत्न करत आहेत. त्यानंतर नरेंद्र काळे आणि त्याचबरोबर लोकसभेला निवडून आलेले खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे या उमेदवारांची त्या ठिकाणी मध्यस्थी करून मोर्चे बांधणी करत असल्याचं समोर आलेलं आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांना देखील अनेक उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक म्हणून जात आहेत, भेटत आहेत. मध्यरात्री सुद्धा त्यांच्या ठिकाणी बैठकी होत आहेत. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठवाड्यात असेल, बीड जिल्ह्यामध्ये असेल, एकंदरीत कसं चित्र निर्माण होऊ शकतं, कोणाची सत्ता येऊ शकते, मनोज जरांगे पाटील यांनी कोणती भूमिका घेतली पाहिजे, त्यांनी उमेदवार पाडायची भूमिका घेतली पाहिजे का त्यांनी उमेदवार उभे केले पाहिजे, महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार येईल का राष्ट्रवादीचं सरकार येईल, आपल्याला नेमकं काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.